नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल। आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल बटन प्रेस करा। आजच झालेल्या मंत्रिमंडळामध्ये सुमारे 19 निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला तो पाहण्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। चला तर पाहूया ते निर्णय। तर पाहूया आजच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील काही संक्षिप्त 19 निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते। पहिला निर्णय त्यांनी घेतला, राज्य सरकार कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू। मार्च 2024 पासून अंमलबजावणी, लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा। राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार योजनेची व्याप्ती वाढवली। गट प्रवर्तकांच्या मानधनात 4,000 रुपयांची भरीव वाढ। ऑलिम्पिकवीर स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार। थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी। पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार, पुणे परिसरात सिंचन पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार। नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प 7,015 कोटीस मान्यता, नाशिक जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा। सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी। शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 ऑगस्टपर्यंत। ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ 1.25 कोटी ज्येष्ठांना लाभ। ठाणे येथील महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रीत 5,000 कोटी निधी उभारणार। बार्टीच्या त्या 763 विद्यार्थ्यांना अधिछात्रावृत्तीचा संपूर्ण लाभ। मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार, विविध महामंडळे प्रकल्प राबविणार। कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ। कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा सेवा शुल्क माफ। चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल। श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंश परंपरेने त्यांच्या वारसांना। पाचोऱ्यातील सहकारी सूतगिरणी शासन अर्थसहाय्य। सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन। असे 19 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले। त्यातील महत्त्वाचे 3 निर्णय आहेत। कोणते 3 निर्णय आहेत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ 1.25 कोटीचा ज्येष्ठांना लाभ होणार आहे त्यासाठी। तसेच राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार या योजनेची व्याप्ती वाढवली व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केली। मार्च 2024 पासून याची अंमलबजावणी होणार आहे। लाखो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। शिंदे सरकार यांनी आज महत्त्वपूर्ण हा निर्णय घेतलेला आहे। याचा नक्कीच सर्व लोकांना फायदा होईल। या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा। अशामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास सर्वप्रथम प्राप्त होतील। चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये।